जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कोणकोण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं हे देखील रिव्हिजन होऊ शकतं. तर पहा क्षयरोग प्रतिबंधासाठी लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 BCG ही जी लस आहे ही देण्यात येते. तर आपण BCG विषयी थोडंसं जाणून घेऊया. तर क्षयरोग प्रतिबंधासाठी BCG ही लस देण्यात येते आणि BCG आपल्याला कधी-कधी BCGचा फुल फॉर्म विचारला जातो. तर पहा बॅसिलस कॅलमेट ग्युरिन हे जे आहे हे BCGचं फुल फॉर्म आहे आणि BCGची लस जी आहे ही बोवाईन नावाच्या एका जीवाणूपासून तयार केली जाते. या लसीतील पहा जीवाणू जे जिवंत असतात पण ते निष्क्रिय असतात जे की काम करत नाहीत आणि BCG ही जी आहे ही थंड तापमानाला लस ठेवली जाते आणि मुख्यतः ही जी लस आहे पहा 0.1 लक्षात ठेवायचं 0.1 ml लक्षात ठेवा 0.1 ml या प्रमाणात ही आपल्या डाव्या खांद्यावरती लक्षात ठेवायचंय डावा खांदा तर डाव्या खांद्यावरती आपल्याला त्वचेमध्ये ही लस देण्यात येते. लक्षात ठेवा मित्रांनो ही जी लस आहे ही जन्मानंतर लगेच किंवा 1 वर्षाच्या आत देणे अनिवार्य असतं आणि या लसीची रोगप्रतिकारक शक्ती ही जी आहे ही वयाच्या 15 वर्षापर्यंत टिकून राहत असते. लक्षात ठेवा क्षयरोगासाठी प्रतिबंधक लस BCG पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? पहा रेबीज जो आजार आहे हा कोणता प्राणी चावल्यामुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे रेबीज आजार होत असतो. लक्षात ठेवायचंय. मुख्यतः आपल्याला यामध्ये काही महत्त्वाचे प्राणी असतात. पहा यामध्ये सर्वात पहिला येतो पहा कुत्रा हा प्राणी, यानंतर येतो पहा कोल्हा, तसेच पहा लांडगा, तसेच मांजर, पहा ससा हे जे प्राणी आहेत लक्षात ठेवा उष्ण रक्ताच्या प्राण्याच्या चावल्यामुळे हा होणारा रोग आहे. प्रथमतः हा जो रोग आहे हा फक्त प्राण्यांना होत होता आणि त्याद्वारे हा रोग जो आहे हा माणसामध्ये त्याचा प्रसार होतो. आणि रेबीज याच रोगाला दुसरं एक नाव आहे पहा अलार्क हा जो रोग आहे लक्षात ठेवा यालाच रेबीज असं म्हटलं जातं किंवा याच रोगाला हायड्रोफोबिया असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय हायड्रोफोबिया, अलार्क हे जे आहेत हे रेबीजचे नाव आहेत. आणि हायड्रोफोबिया म्हणजे काय तर पाण्याची भीती वाटणे. तर यामध्ये आपल्याला प्रश्न एक वेळा असा विचारला होता की पाण्याची भीती वाटणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? ज्यावेळेस पाण्याची भीती वाटते त्यावेळेस हा रेबीज हा आजाराचं ते लक्षण आहे पाण्याची भीती वाटणे. जो रेबीज रोग आहे याचे जे विषाणू आहेत हे प्राण्याच्या लाळेमध्ये असतात मुख्यतः आणि या रोगाचा अधिशयन काळ म्हणजे कधीपर्यंत राहू शकतो पहा काळ 1 ते 3 महिन्यापर्यंत हा जो आजार आहे हा रोग राहू शकतो रेबीज. पर्याय क्रमांक 3 कुत्र्यापासून पसरत असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे मीठ. पहा टेबल आपण त्याला टेबल सॉल्ट म्हणतो. याचं आपल्याला रासायनिक नाव किंवा सूत्र सांगायचं आहे. पहा टेबल सॉल्ट किंवा मिठाचं आपल्याला रासायनिक किंवा वैज्ञानिक नाव सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 NaCl. लक्षात ठेवायचं मित्रांनो म्हणजे काय? आपल्याला जवळ पहा जवळ हे दिसत असतं आणि लांब म्हणजे किंवा दूरचं दिसत नाही. लक्षात ठेवायचं म्हणजे दिसत नाही याचा अर्थ की स्पष्टपणे दिसत नाही. आणि या दृष्टिदोषामध्ये नेत्रभिंग हे जास्त प्रमाणात बहिर्वक्र असल्यामुळं हा दृष्टिदोष निर्माण होत असतो आणि हा जो दोष आहे दृष्टिदोष याला दूर करण्यासाठी पहा कॉन्केव्ह लेन्स किंवा अंतर्वक्र भिंग हे जे आहे हे वापरण्यात येतं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. नेत्रभिंगाचा आजार आहे लघुदृष्टिता. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी अवशेष अंगे आहेत. पहा खालीलपैकी कोणते जे दिलेले आहेत ते अवशेष अंगे आहेत. लक्षात ठेवायचे जे की आपले नाहीसे झालेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. अ म्हणजे आहे पहा माकड हाड आणि ब म्हणजे आहे आंत्रपुच्छ. लक्षात ठेवायचंय. तर यामध्ये आपण समजून घेऊया हा प्रश्न. हे जे शरीरातील अंग आहेत हे आपल्या पूर्वजामध्ये पूर्णपणे विकसित होते. पण वातावरणाचा जसा आणि परिस्थितीचा जसा-जसा बदल होत गेला त्यामुळे हे जे अंग आहेत हे समाप्त झाले आहेत किंवा थोडेसे संपुष्टात आले आहेत किंवा त्यांचा विकास होणे बंद झाला आहे. अशा अंगांना म्हटलं जातं पहा अवशेष अंग असं त्यांना म्हणतात. यामध्ये अजून काही अंग आहेत पहा त्यामध्ये पहा कर्णपल्लव असा एक अंग आहे लक्षात ठेवायचंय. कर्णपल्लव यानंतर आहे आंत्रपुच्छ हा देखील एक अंग आहे त्याच पद्धतीचं आणि माकड हाड हा देखील त्याच पद्धतीचं एक अंग आहे आणि मानवी शरीरात एकूण किती असे आहेत पहा मानवी शरीरामध्ये 100 एवढे अवशेषांग आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे अ आणि ब. माकड हाड आणि आंत्रपुच्छ हे जे आहेत हे अवशेषांगामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 आहे. ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे शरण रोखण्यासाठी त्यावरती जस्ताचा पातळ थर दिला जातो त्याला काय म्हटले जाते? पहा अशी खालीलपैकी कोणती पद्धत आहे की त्या पद्धतीमध्ये लोखंड किंवा पोलाद जे आहे त्याचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा एक लेप किंवा थर लावतात किंवा एक लेयर दिला जातो त्या लेयरला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याला जस्त विलेपन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं जस्त विलेपन म्हणजे काय असतं महत्वाचं? लोखंड किंवा पोलाद यांचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर एक जस्ताचा एक थर दिला जातो. पहा जस्ताचा थर दिला जातो आणि तो जो थर आहे त्याला जस्त विलेपन किंवा जस्तीकरण असं म्हटलं जातं. पहा कधी-कधी या ठिकाणी आपल्याला जस्त विलेपनच्या ऐवजी जस्तीकरण असाही शब्द वापरला जाऊ शकतो. तर दोन्हीही उत्तर हे सेम असणार आहेत. पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो आपण 1 ते 10 प्रश्न जे आहेत ते पूर्णपणे पहा आपण तांत्रिक प्रश्न पाहिले आहेत आणि यानंतरचे जे प्रश्न आहेत हे आपण जवळपास वन लाइनर म्हणजे बाकीच्या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 11 आहे. मुंबई ते नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे? मुंबई आणि नाशिक या दरम्यान जो येणारा घाट आहे तो कोणता आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जो तळघाट आहे हा मुंबई आणि नाशिक यांच्या दरम्यान येतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. ॲडव्हांटेज विदर्भ हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा ॲडव्हांटेज विदर्भ हा जो उपक्रम आहे हा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर उद्योगाशी संबंधित असणारा जो उपक्रम आहे तो आहे ॲडव्हांटेज विदर्भ. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र राज्यातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? म्हणजे मित्रांनो प्रश्न आपल्याला हा महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला एक वेळा असा विचारण्यात आला होता, की महाराष्ट्रातील अशी कोणती व्यक्ती आहे, की त्यांना सर्वात प्रथम भारतरत्न देऊन पुरस्कृत करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत यांना भारतरत्न मिळालेले हे पहिले महाराष्ट्रातली व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी निलगिरी या वृक्षापासून कागद बनवण्याचा प्रकल्प आहे. पहा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी निलगिरी या झाडापासून कागद बनवण्याचा एक कारखाना किंवा प्रकल्प स्थित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इगतपुरी या ठिकाणी आणि इगतपुरी आहे पहा नाशिकमध्ये. लक्षात ठेवा म्हणजे नाशिक किंवा इगतपुरी असं आपल्याला ऑप्शन येऊ शकतं. तर या ठिकाणी निलगिरी या झाडापासून कागद बनवण्याचा एक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. पृथ्वीवर 180 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावरती किती असणार आहे? पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. पृथ्वीवरती वजन किती आहे? 180 किलो आणि चंद्रावर आपल्याला वजन सांगायचं आहे. तर पहा याचा जो 6वा भाग असतो तो चंद्राचा वजन असतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर पृथ्वीवर 180 किलो वजन असेल तर चंद्रावरती किती असणार आहे? याचा 6वा भाग म्हणजे 6 एक 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 30 किलो वजन हे जे आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 30 किलो वजन हे जे आहे हे चंद्रावरती असणार आहे त्या व्यक्तीचं ज्याचं वजन 180 किलो एवढं आहे पृथ्वीवरती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 2016 साली विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीसाठी. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हाच प्रश्न आपल्याला 2016 साली विचारण्यात आला होता तलाठी भरतीसाठी. पहा वातावरणामध्ये नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक 3 78% 78% एवढं जे प्रमाण आहे हे नायट्रोजनचं आहे आपल्या वातावरणामध्ये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारत देशाने सन 2012 या वर्षी अंटार्क्टिकावर डॅश हे संशोधन केंद्र जे की तिसरं केंद्र आहे ते उभारलेलं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर भारती. लक्षात ठेवायचंय 2012 या वर्षी भारत देशाने अंटार्क्टिका खंडावरती किंवा अंटार्क्टिकावरती एक संशोधन केंद्र उभारलं आहे. त्याचं नाव होतं पहा भारती आणि हे जे आहे हे तिसऱ्या क्रमांकाचं आपलं संशोधन केंद्र आहे. यापूर्वी गंगोत्री आणि यमुनोत्री ही बनवलेले आहेत. भारती हे तिसरं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. रोम शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? पहा रोम शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर टायबर या नावाची एक नदी आहे आणि या नदीच्या तीरावरती किंवा काठावरती वसलेलं आहे रोम शहर. पर्याय क्रमांक 3 टायबर नदी. प्रश्न क्रमांक 19 आहे. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो यापूर्वी आपल्याला एक प्रश्न असा विचारला होता पहा ग्रँड स्लॅम हा जो शब्द आहे किंवा हा जी व्याख्या आहे की संज्ञा आहे ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे. सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारतात देश आणि त्याच्या राजधान्या. पहा देश आणि राजधानी. तर यावरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. जे परीक्षेला विचारणारे वारंवार 68 देश आहेत. तर त्याच देशावरती आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. ते संपूर्ण देश आणि त्यांच्या राजधान्या. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे पहा. पर्याय क्रमांक 1 रियाद ही जी आहे ही सौदी अरबची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर पहा मित्रांनो यामध्ये आपण 21 ते 26 हे जे प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे करंट अफेअर्स 2021 वर आधारित घेणार आहोत. तर त्यापैकी आपला प्रश्न 21वा आहे. कोणत्या व्यक्तीची बार्बाडोस देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेम सँड्रा मेसन यांची बार्बाडोसचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 आहे. कोणत्या संस्थेला अर्थ गार्डियन अवॉर्ड 2021 चा विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? पहा कोणता आहे अर्थ गार्डियन अवॉर्ड 2021 चा विजेता कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 परम्बिकुलम टायगर कन्झर्वेशन फाउंडेशन यांना अर्थ गार्डियन 2021 चा विजेता म्हणून घोषित केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचंय परम्बिकुलम टायगर कन्झर्वेशन फाउंडेशन. प्रश्न क्रमांक 23 आहे. खालीलपैकी कोणत्या देशात असो ज्वालामुखी आहे? पहा या ठिकाणी असो हे जे नाव आहे हे एका ज्वालामुखीचं नाव आहे.
आणि हे जे ज्वालामुखी आहे हे कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जपान या देशामध्ये असो या नावाचं एक ज्वालामुखी आहे. पर्याय क्रमांक 4 जपान. प्रश्न क्रमांक 24 आहे. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस साजरा केला जातो? पहा आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचंय 23 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, हा आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. कोणत्या व्यक्तीची उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नितीन अगरवाल. लक्षात ठेवायचे नितीन अगरवाल हे जे आहेत, हे सध्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 नितीन अग्रवाल. प्रश्न क्रमांक 26 आहे. कोणत्या राज्याने भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक 2021 सादर केले आहे? पहा मित्रांनो, हे जे विधेयक आहे महत्वाचं आहे. भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक 2021 हे कोणत्या राज्याने सादर केलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गोवा या राज्याने. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. क्षयरोग हा आजार कोणत्या अवयवाचा रोग आहे? जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन होत आहे. तर पहा क्षयरोग हा जो आजार आहे, हा कोणत्या अवयवाचा रोग आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. अ म्हणजे आहे पहा फुफ्फुस आणि ब म्हणजे आहे पहा हाडे. तर फुफ्फुस आणि हाडे या दोघांशी संबंधित असणारा रोग आहे पहा क्षयरोग. तर पहा मित्रांनो यामध्ये क्षयरोगाच्या जीवाणूचा जो संसर्ग आहे, हा प्राथमिकतः पहा फुफ्फुसांना होत असतो. क्षयरोग हा जो आहे, हा मूळतः फुफ्फुसाचा आजार आहे. तसेच पहा परंतु कधी-कधी त्यामध्ये आतडे येतात, त्वचा येते, हाडं येतं, लसिका ग्रंथी येतं आणि इतर काही थोडेफार अवयव येतात. त्यांनाही क्षयरोग होऊ शकतो. हे सोडता पहा गायी, म्हशी यांना सुद्धा मित्रांनो क्षयरोग होत असतो आणि त्याला बोवाईन असं म्हटलं जातं. पहा, बोवाईन किंवा बोविन असा क्षयरोग म्हटलं जातं. कोणत्या क्षयरोगाला? की जो गायी आणि म्हशींना होतो त्या क्षयरोगाला. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. फुफ्फुस आणि हाडाशी संबंधित असणारा महत्वाचा रोग आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 2 आहे. पुरुष लिंग गुणसूत्र काय आहे? पहा, पुरुष लिंग गुणसूत्र काय आहे? आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. कमेंट करून उत्तर देत राहा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर XY हे जे गुणसूत्र आहे, हे पुरुष लिंग दर्शवतं. XX म्हणजे पहा मुलगी किंवा आपण त्यालाच आपण पहा फिमेल म्हणतो आणि XY हे जे आहे, हे मेल गुणसूत्र आहे पहा. तर मित्रांनो याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर पेशींच्या केंद्रभागी पहा प्रथिने व DNA यापासून तयार झालेला एक धागा असतो. त्याला गुणसूत्र म्हणतात. पहा गुणसूत्र म्हणजे काय आहे? पेशींच्या केंद्रभागी प्रथिने आणि DNA पासून तयार होणारा एक धागा असतो. त्याला गुणसूत्र असं म्हटलं जातं. तर गुणसूत्रावर जनुके असतात. आणि या जनुकामुळे आपल्यामध्ये आई-वडिलांचे जे अनुवांशिक गुण आहेत ते देखील येत असतात आणि प्रत्येक पेशीमध्ये पहा किती 46 गुणसूत्र असतात. पहा मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो, की मानवात एकूण किती गुणसूत्र आहेत? तर पहा गुणसूत्र आहेत 46 आणि 23 त्याच्या जोड्या आहेत. पहा जोड्या आणि गुणसूत्र यामध्ये कन्फ्यूज होतात विद्यार्थी. तर 23 आहेत जोड्या, गुणसूत्र आहेत 46. आणि पुरुषामध्ये ही जी जोडी आहे पहा XY ही जी जोडी आहे, यामध्ये पहा XY ही जी जोडी आहे, ही मेलसाठी असते म्हणजे पुरुषासाठी असते आणि XX ही जी जोडी आहे लक्षात ठेवा ही फिमेल किंवा स्त्रियांसाठी जोडी असते. लक्षात ठेवायचंय. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे? प्रश्न महत्वाचा आहे पहा. सरकारी योजना यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गरोदर महिला यांच्याशी संबंधित आहे प्रधानमंत्री मातृ योजना. तर या योजनेविषयी आपण थोडंसं मित्रांनो जाणून घेणार आहोत. तर पहा मित्रांनो तारीख आहे 21/11 म्हणजे 21 नोव्हेंबर 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने किंवा मंत्रिमंडळाने लागू करण्यास याला मान्यता दिली आहे. तसेच 8 डिसेंबर 2017 यापासून या योजनेची अंमलबजावणी किंवा सुरुवात झालेली आहे. आणि या योजनेमध्ये पहा केंद्राचा 60% पहा केंद्राचा किती 60% व राज्य शासनाचा 40% एवढा सहभाग असतो. आणि या योजनेचा लाभ जो आहे तो दारिद्र्य रेषेखालील गरोदर महिलांना मिळतो. पहा गरोदर महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आणि या योजनेअंतर्गत पहा किती ₹5,000 ₹5,000 रक्कम जी आहे ही 3 हप्त्यात बँक खात्यात देण्यात येते. आणि जो पहिला हप्ता असतो पहा पहिला हप्ता ₹1,000 दुसरा आणि तिसरा प्रत्येकी ₹2-2 हजार रुपयाचा हप्ता देण्यात येतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गरोदर महिलेसाठी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? पहा आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत जो लाभार्थी आहे किंवा सदस्य आहे त्यांना किती रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 5,00,000 रुपयापर्यंत. लक्षात ठेवा, जी आयुष्यमान भारत म्हणजे त्याला आपण म्हणतो पहा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. याची जी सुरुवात आहे ही 23 सप्टेंबर 2018 या रोजी झारखंडच्या रांची येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. आणि आयुष्यमान भारत ही जी योजना आहे लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना देखील आहे.
आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कुटुंबाला 5 लाख रुपये ही रुग्णालयीन खर्चासाठी देण्यात येतात. किती? 5 लाख रुपये रुग्णालयीन खर्चासाठी देण्यात येतात. योजना कोणती आहे? आयुष्यमान भारत. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की याची सुरुवात कधी झाली? 23 सप्टेंबर 2018. पहा, 23 सप्टेंबर 2018 या रोजी सुरुवात झालेली आहे आयुष्यमान भारत योजना. कोणत्या राज्यात झाली? झारखंड राज्यामधून. लक्षात ठेवायचे कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? पहा, RNTCP हा जो कार्यक्रम आहे, हा कोणत्या रोगाचं नियंत्रित करण्यासाठी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्षयरोग नियंत्रणासाठी RNTCP हा कार्यक्रम राबवण्यात येतो. तर पहा आपल्याला यामध्ये असा एक प्रश्न होतो, की RNTCP याचा जो फुल फॉर्म आहे तो काय आहे? तर लक्षात ठेवायचे नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम. लक्षात ठेवा नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम ही जो आहे हा RNTCPचा फुल फॉर्म आहे आणि याची जी सुरुवात आहे ही 1993 या वर्षी झालेली आहे आणि 2006 मध्ये संपूर्ण भारतभर ही लागू झालेली आहे. पहा 2006 ला कुठं? संपूर्ण भारतात लागू करण्यात आली आहे आणि 2020 पर्यंत लक्षात ठेवायचे म्हणजे 2020 मध्ये केंद्र सरकारने RNTCP याचं नाव बदलून काय केलेलं आहे? पहा NTEP. NTEP याचा फुल फॉर्म जो आहे लक्षात ठेवायचंय, की नॅशनल क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम असं त्याचं केलेलं आहे. RNTCPचं नाव बदलून NTEP असं करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये पहा महत्त्वाचं म्हणजे आहे, की राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम याची जी सुरुवात आहे ही 1962 या वर्षी करण्यात आलेली आहे. कधी? 1962. कशाची? राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 6 आहे बायोगॅस. पहा बायोगॅसमध्ये मुख्यतः काय असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर बायोगॅसमध्ये महत्त्वाचं म्हणजे मिथेन वायू असतो. लक्षात ठेवायचंय. टाकाऊ पदार्थापासून मिळणारा जो बायोगॅस आहे यामध्ये मिथेन वायू असतो आणि घरगुती वापरण्यात येणारा जो गॅस आहे यामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन. लक्षात ठेवायचंय. घरगुती गॅसमध्ये कोणते असतात? 2 वायू ब्युटेन आणि प्रोपेन हे जे आहेत हे घरगुतीमध्ये असतात आणि बायोगॅसमध्ये जो असतो महत्त्वाचा तो असतो पहा मिथेन. आणि घरगुती गॅस दुर्घटना टाळण्यासाठी या गॅसमध्ये मिथाइल मर्कॅप्टेन हा वायू देखील थोडाफार आढळतो. लक्षात ठेवायचंय घरगुती गॅस याची दुर्घटना टाळण्यासाठी गॅसमध्ये कोणता? मिथाइल मर्कॅप्टेन हा जो वायू आहे हा देखील मिसळला जातो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे मिथेन वायू. प्रश्न क्रमांक 7 आहे जगामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्रोत कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कोळसा. हे जे ऊर्जा स्रोत आहे हे आपल्या जगामध्ये पूर्ण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारं ऊर्जा स्रोत आहे. पर्याय क्रमांक 1 कोळसा. प्रश्न क्रमांक 8 आहे बेडूक हा डॅश प्राणी वर्गामध्ये मोडतो. पहा बेडूक हा कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडणारा प्राणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर उभयचर या प्राणी वर्गामध्ये मोडतो बेडूक. लक्षात ठेवायचे म्हणजे तो जो बेडूक आहे तो जमिनीवर तसेच पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात. त्यामुळे बेडूक हा जो आहे हा जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतो. म्हणून त्याला उभयचर म्हणतात. लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य. रक्तामधील जे साखर किंवा शर्करा याचं प्रमाण वाढण्याच्या स्थितीला मधुमेह असं म्हणतात. यामध्ये प्रथिनं, साखर आणि चरबी हे एकमेकात रूपांतर करण्याचं जे कार्य आहे हे इन्सुलिन करत असतं आणि शरीरातील इन्सुलिनची जी कमतरता आहे आणि शरीरातील इन्सुलिनची कमतरता असल्यामुळे हे काम बिघडतं आणि शरीरातील साखर ही नेहमी वाढत असते आणि हे जे कार्य आहे हे नीट आणि व्यवस्थित करण्यासाठी मधुमेह रोगांना इन्सुलिन देण्यात येतं. लक्षात ठेवायचंय. शरीरातील स्वादुपिंडामधून इन्सुलिन स्राव होत असतं. यावरती आपल्याला एक वर्षी प्रश्न असा विचारला आहे, की इन्सुलिन कशामधून स्रावतं? पहा स्वादुपिंडामधून इन्सुलिन हे वाहत असतं, स्रावत असतं. लक्षात ठेवा आणि इन्सुलिन हे जे आहे हे 1921 मध्ये बेटिंग आणि चार्ल बेस्ट यांनी शोधून काढलेलं आहे. यांचे संशोधक कोण आहे इन्सुलिनचं? 1921 हे वर्ष आहे आणि यामध्ये बेटिक आणि चार्ल बेस्ट यांनी शोधून काढलेला आहे आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे पहा मधुमेह. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे भारतात हरित क्रांती कोणी आणली होती? पहा भारतात हरित क्रांती कोणी सुरू केली किंवा कोणी आणली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी आपल्या भारतामध्ये हरित क्रांती आणलेली आहे. पहा भारतात हरित क्रांती आणण्याचं जे पूर्णपणे श्रेय आहे हे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना जातं आणि या क्रांतीची सुरुवात ही जी आहे पहा या क्रांतीची सुरुवात कधी झाली आहे? 1967 1968 या वर्षी या क्रांतीची सुरुवात झाली आहे. हरित क्रांती ही जी आहे ही कृषी संबंधातील क्रांती आहे आणि कोणी आणली आहे? एम.एस. स्वामीनाथन. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश रंगाची शिधापत्रिका दिली जाते. तर पहा मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा महत्त्वाचा आहे. जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत त्यांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका देण्यात येते? म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्याला राशन कार्ड कोणत्या रंगाचं देण्यात येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पिवळ्या रंगाचं राशन कार्ड हे जे आहे हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रदान केलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 12 आहे, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश करता येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सरन्यायाधीश यांचा समावेश हा केला जात नाही संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे मूकनायक हे वृत्तपत्र, हे कोणत्या प्रकारचं होतं? हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला असा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता. हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आहे? उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे कोणत्या प्रकारचं वृत्तपत्र आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर हे जे आहे मूकनायक हे एक पाक्षिक वृत्तपत्र आहे. पहा मित्रांनो, दैनिक म्हणजे दररोज प्रकाशित होणारे. पहा, दररोज प्रकाशित होणारे असते दैनिक. मासिक म्हणजे पहा दर 30 दिवसांना प्रकाशित होणारे, म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणारे. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला प्रकाशित होणारं ते असतं साप्ताहिक, आणि दर 15 दिवसाला प्रकाशित होणारं ते असतं पहा पाक्षिक. त्यामुळे लक्षात ठेवायचे मूकनायक हे जे आहे हे पाक्षिक वृत्तपत्र आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे, बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी हस्ती कोण आहे? म्हणजे बालकुपोषणाशी संबंधित असणारी खालीलपैकी व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग. मित्रांनो, कधी-कधी याला ऑप्शनमध्ये पहा डॉक्टर राणी बंग असाही शब्द येऊ शकतो किंवा ऑप्शनही येऊ शकतं. तर राणी बंग आणि अभय बंग हे जे दोघं आहेत हे बालकुपोषणाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवायचे बाबा आमटे हे जे आहेत हे कुष्ठरोग्यांशी संबंधित आहेत. बाबा आमटे कोणाशी? कुष्ठरोगांशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे अभय बंग. प्रश्न क्रमांक 15 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असं कोणी संबोधलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन या नावानं संबोधलं होतं. पर्याय क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 16 आहे, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा, ग्रंथ कोणता आहे? भावार्थ रामायण. याची आपल्याला सांगायचं आहे रचना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत एकनाथांनी लिहिलेला आहे पहा भावार्थ रामायण. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. यामध्ये जवळपास आपण 80 पुस्तकं आणि त्यांची लेखक लिहिलेले आहेत पहा. 80 पुस्तक आणि त्यांचे जे लेखक आहेत ते पूर्णपणे आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात येतो? पहा, सीताबर्डी याचा जो किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावरही मित्रांनो आपण विशेष एक व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रात येणारे महत्त्वाचे जेवढे काही गड, दुर्ग, किल्ले आहेत आणि ते कोणता त्यांचा डिस्ट्रिक्ट आहे किंवा जिल्हा आहे हे आपण घेतलेलं आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नागपूर या जिल्ह्यामध्ये येतो सीताबर्डीचा किल्ला. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? पहा, मराठी विश्वकोश निर्मितीचं जे मुख्य कार्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर वाई या ठिकाणी आहे मराठी विश्वकोश निर्मिती याचं मुख्य कार्यालय. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हटलं जातं? पहा, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. नागपूर हे जे शहर आहे लक्षात ठेवायचं आहे, हे जे आहे हे महाराष्ट्राचं आपल्या उपराजधानी आहे नागपूर शहर, आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे पहा मुंबई. लक्षात ठेवा, यावरही महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर आणि महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आहे, संत गजानन महाराज मंदिर जे आहे ते शेगाव या ठिकाणी आहे. तर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतं पहा शेवगाव, आणि हे जे आहे शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिर आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 24 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विकास माहिती दिवस हा साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या देशाने त्याचं नुरी या नावाचं पहिलं स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केलं आहे? पहा मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स 2021 वरील. तर खालीलपैकी कोणत्या देशाने त्या देशाचं नुरी, लक्षात ठेवा नुरी या नावाचं एक पहिलं स्वदेशी निर्मित अग्निबाण जे आहे म्हणजे अग्निबाण आहे ते प्रक्षेपित केलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर दक्षिण कोरिया या देशानं त्या देशाचं पहा नुरी या नावाचं एक पहिला स्वदेशी अग्निबाण आहे तो त्यांनी प्रक्षेपित केलेला आहे दक्षिण कोरियानं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणती व्यक्ती द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत? पहा, पुस्तकाचं नाव काय आहे? द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट हे जे पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकटराघवन सुभाष श्रीनिवासन यांनी लिहिलेलं आहे पुस्तक द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट्स. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिवस साजरा केला जातो? पहा, संयुक्त राष्ट्रसंघ दिवस कधी साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो संयुक्त राष्ट्रसंघ दिवस. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या देशाने 24 ऑक्टोबर 2021 रोजी शिजियान 21 या नावाचं एक नवीन उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात प्रक्षेपित केलेला आहे? शिजियान 1 शिजियान 21 या नावाचा एक उपग्रह आहे. एक उपग्रह आहे. तो स्पेसमध्ये प्रक्षेपित केला आहे. तो देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर चीन या देशाने कधी पहा नुकताच म्हणजे 24 ऑक्टोबर 2021 या रोजी शिजियान या नावाचा एक उपग्रह आहे. तो स्पेसमध्ये पाठवलेला आहे चीनने. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या देशाकडे भारताने जयनगर कुर्ता रेल्वे मार्ग याचं व्यवस्थापन सुपूर्द केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर नेपाळ या देशाने. पहा, नेपाळ या देशाकडे भारताने जयनगर कुर्ता रेल्वे मार्ग याचं व्यवस्थापन सुपूर्द केलं आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. तर पहा प्रश्न पहिला आहे डेंगू हा आजार कोणत्या डासामुळे होतो? मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 एडिस इजिप्तची जी मादी आहे यापासून डेंगू हा जो आजार आहे या आजाराचा प्रसार होतो. तर मित्रांनो पहा, एडिस इजिप्ती ही जी आहे याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर पहा, डासाच्या एकूण 4 अवस्था आहेत. पहा, डासाच्या किती आहेत? 4 अवस्था आहेत. त्यापैकी सर्वात पहिली अवस्था आहे अंडी, यानंतर आहे पहा दुसरी अळी, तिसरी आहे पहा कोश आणि चौथी आहे प्रौढ. ह्या ज्या आहेत ह्या 4 डासाच्या अवस्था आहेत. आणि हा जो आजार आहे पहा डेंग्यू हा जो आजार आहे लक्षात ठेवा एडिस इजिप्ती मादी या डासामुळे होत असतो. आणि एडिस हा जो डास आहे हा काळा असून त्यावर 5 पहा 5 चे पांढरे पट्टे देखील असतात. आणि हा डास महत्वाचा म्हणजे पहा थोडंसं पाणी सुद्धा जरी असलं तर त्या पाण्यावरती तो अंडे देऊ शकतो. म्हणून तो जो डास आहे तो महत्वाने म्हणजे मुख्यतः पहा फुटक्या बाटल्या, फुलदाण्या, टायर आणि उघडी जी भांडी आहेत त्या ठिकाणी जास्त करून तो अंडी देत असतो. आणि यामध्ये पहा एडिस डासामुळे होणारे जे काही रोग आहेत त्यामध्ये महत्वाचा रोग आहे पहा डेंग्यू, त्यानंतर आहे पीतज्वर आणि दुसरा जो आहे तो हिमोरेजिक फीवर. हे जे आहेत हे एडिस या डासापासून होणारे आजार आहेत. आणि डेंग्यू हा जो आहे हा एडिस इजिप्ती मादीपासून होतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे डास चावल्यामुळे कोणता आजार होतो? पहा, खालीलपैकी कसा कोणता आजार आहे की तो डास चावल्यामुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर हत्तीरोग. लक्षात ठेवायचे हत्तीरोग हा जो आजार आहे हा डास चावल्यामुळे होणारा रोग आहे. आणि मित्रांनो अजून जे काही रोग आहेत आपण पाहणार आहोत डास चावल्यामुळे जे काही रोग आहेत ते कोणकोणते आहेत? तर पहा, क्युलेक्स पद्धतीचा एक प्रकारचा डास आहे. पहा, क्युलेक्स हा जो डास आहे यामुळे महत्वाने होतो पहा हत्तीरोग. पहा, हत्तीरोग क्युलेक्समुळे होतो. आणि यासोबतच मेंदू ज्वर हा देखील रोग क्युलेक्स या डासामुळे होतो. यानंतर आहे आत्ताच आपण पाहिलं आहे की एडिस इजिप्ती याची जी मादी आहे यापासून पहा डेंग्यू हा जो आजार आहे होत असतो. सोबतच कोणता दुसरा पीतज्वर आणि हिमोरेजिक फीवर हे जे आहेत हे एडिस इजिप्ती मादीपासून होतात. आणि एनाफिलिस डास पहा एनाफिलिस डास हा जो आहे यापासून महत्वाचं हिवताप हा आजार पसरत असतो. पहा, त्याला आपण मलेरिया असं देखील म्हणतो हिवताप हा आजार. हे जे आहेत पहा क्युलेक्स, एडिस इजिप्ती आणि एनाफिलिस हे जे हे डास आहेत त्यांचे डासाचे प्रकार आहेत. आणि त्यापासून होणारे जे रोग आहेत ते आहेत हत्तीरोग, मेंदूज्वर, डेंगू, पीतज्वर, हिवताप हे जे आहेत ते सर्व रोग डासांमुळे होतात. पर्याय क्रमांक 1 क्युलेक्स या डासामुळे होतो हत्तीरोग. प्रश्न क्रमांक 3 आहे जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलतो त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला उत्परिवर्तन असं म्हटलं जातं. तर पहा मित्रांनो, जनुकातील बदल घडून आलेले जे काही क्रिया आहेत त्याला उत्परिवर्तन असं म्हणतात. आणि सजीवामध्ये अनुवंशिक हे जे गुण आहेत हे जनुकावरती अवलंबून असतात. आणि पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात. पहा, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात आणि गुणसूत्रावरती जनुके असतात. आणि गुणसूत्रासोबत जनुकीही लिहिली जातात. लक्षात ठेवायचे जनुकातील एखादं न्यूक्लिओटाइड जर अचानक आपली जर जागा बदलत असेल तो जो लहानसा बदल आहे त्या बदलाला उत्परिवर्तन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे खालीलपैकी कोणते पुरावे हे उत्क्रांतीचे आहेत? पहा, उत्क्रांतीचे खालीलपैकी पुरावे कोणते आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर पहा, वरील सर्व म्हणजे कोणते? बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे आणि पुराजीव विषयक पुरावे हे जे आहेत हे सर्व पुरावे उत्क्रांतीचे पुरावे आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5 आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा जो आहे हा मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पोर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. डी धाग्यावरील माहिती आर धाग्यावर पाठवण्याची जी क्रिया आहे ती म्हणजे कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला प्रतिलेखन असं म्हटलं जातं. तर पहा प्रतिलेखन म्हणजे काय? डी धाग्यावरील जी काही माहिती आहे ही आर धाग्यावर पाठवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला प्रतिलेखन म्हणतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जलविद्युत हे जे आहे हे पर्यावरणाला नुकसान न करणारा विद्युत स्रोत आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे जलविद्युत. प्रश्न क्रमांक 8 आहे. इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? पहा एक प्रथिन दिलं आहे आपल्याला इंटरफेरॉन हे जे प्रथिन आहे हे कोणत्या रोगावरती उपयोगी पडते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर विषाणू संक्रमणावरती उपयोगी आहे इंटरफेरॉन. तर पहा मित्रांनो इंटरफेरॉन हे जे प्रथिन आहे हे वेगवेगळ्या विषाणूपासून होणाऱ्या रोगावर गुणकारी असते आणि या प्रथिनामुळे शरीरामध्ये आपल्या अँटीबॉडीज हे तयार होत असतात. यामध्ये पहा इंटरफेरॉन जे आहे किंवा इंटरफेरॉन जे आहे याचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे पहा अल्फा. दुसरा प्रकार जो आहे तो आहे पहा बीटा आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे पहा गॅमा. अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे आहेत हे इंटरफेरॉनचे प्रकार आहेत किंवा त्याचे हे प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. विषाणूपासून संक्रमण होणारावर आधारित उपयोगी पडतं इंटरफेरॉन. प्रश्न क्रमांक 9 आहे. श्वेतक्रांती म्हणजे काय? पहा श्वेतक्रांती म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्यालाच दूध क्रांती देखील म्हणतात श्वेतक्रांतीला. आणि मित्रांनो श्वेतक्रांती म्हणजेच पहा दूध क्रांती आणि श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत यावरती आपल्याला एक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. तर श्वेतक्रांतीचे जे जनक आहेत ते आहेत पहा डॉक्टर वर्गीस कुरियन हे जे आहेत हे श्वेतक्रांतीचे जनक म्हणतात त्यांना. आणि श्वेतक्रांती ही जी आहे 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड त्यांनी सुरू केलं होतं आणि त्याच्याच फलस्वरूपामध्ये भारतामध्ये आपल्या श्वेतक्रांती ही झाली होती. पर्याय क्रमांक 1 श्वेतक्रांती म्हणजे दूध क्रांती. त्याचे जे जनक आहेत लक्षात ठेवायचे वर्गीस कुरियन आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते? पहा धनुर्वातापासून वाचवण्यासाठी कोणती व्हॅक्सिन देतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 टीटी. लक्षात ठेवायचे टीटीची ही जी लस आहे ही धनुर्वातापासून वाचवण्यासाठी दिली जाते. मित्रांनो याविषयी पहा माहिती घेणार आहोत आपण. धनुर्वात हा जो रोग आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी पासून होणारा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि या रोगापासून बचाव करण्यासाठी टीटी लस दिली जाते. पहा टीटी लस ही जी आहे ही 0.5 ml या मात्रामध्ये आपल्या दंडाच्या वरच्या बाजूला अंतस्नायू पहा म्हणजे इंट्रामस्क्युलर मध्ये दिली जाते आणि स्त्रियांना गरोदरपणाच्या 12व्या व 16व्या आठवड्यामध्ये टीटीची लस दिली जाते. लक्षात ठेवायचे यावरती आपल्याला महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी एएनएम आणि जीएनएम झालेले आहेत त्यावरही फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न देखील महत्त्वाचा असणार आहे. तर टीटीची किती लस दिली जाते? 0.5 ml एवढ्या मात्रामध्ये कुठे दिली जाते? आपल्या दंडाच्या वरच्या बाजूला त्याला आपण इंट्रामस्क्युलर मध्ये म्हणतो. पहा आणि गरोदर स्त्रियांना ही जी आहे ही 12व्या आणि 16व्या आठवड्याला टीटीची लस दिली जाते आणि बालकांना ही जी लस आहे